एकनाथ शिंदे साहेबाला खालच्या थरावर शा देणारे, खालच्या थरावर शा देणारे मराठ्यांचेच काही समन्वयक आणि अभ्यासक शिंदे साहेबाच्या नेत्याच्या कॉलेजवर बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन करणार हे कस काय? या षडयंत्रामध्ये शिंदे साहेबांचा सहभाग वाटतो का तुम्हाला? असल्याशिवाय कसं होईल यार, येड आहे का रे? हे बघ, मराठ्यांना शिंदे साहेबाला शा देणारे शिंदे साहेबाच्या कार्यालयात काय करते? सोपा आणि साधा प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी द्यायचं. एकनाथ शिंदे साहेबाला खालच्या थरावर शा देणारे, खालच्या थरावर शा देणारे आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चे काढणारे शिंदे साहेबाच्या ऑफिसला काय करते? किती सोपा प्रश्न आहे. मराठ्यांचेच काही समन्वयक आणि अभ्यासक शिंदे साहेबाच्या नेत्याच्या कॉलेजवर बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन करणार हे कस काय? द्या शिंदे साहेब उत्तर. मी माझे शब्द बोललेले मागं घेतो, याचं उत्तर द्या. पाटील, याला जोडून प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणालात की एकनाथ शिंदे यांचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्यात. खाल्ल्याचं त्या उद्धव ठाकरे 12 महिन्याची वेळा आमच्यावर येऊ देऊ नका. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत विश्वासघात केलाय का? केला नाही, काय केलं? हे काय पाहिजे? आणखी प्रमाणपत्र रद्द केले ना, आणखीन काय पाहिजे? सामाजिक न्याय मंत्रालय कोणाकडे? शिरसाट, ज्याला मराठ्यांच्या पोरांनी मतदान केलं मरणाचं, त्या शिरसाटांनी ज्या अतुल साव्याला मतदान केलं मराठ्यांच्या पोरांनी, आमच्या कित्येक तरी संघटनेच्या लेकरांनी पोरांनी तिथल्या मतदान केलंय, त्याला हे काम केलंय. काय चूक आहे? काय चूक आहे? तुम्ही म्हणले होते गद्दारीचा आम्ही त्यांचा डाग पुसला, आता त्याच्यावरच सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. धनुष्यबाण नेमका कोणाचा? मी त्याच्यात बोलणार नाही का की मी ते त्यांचा राजकीय पक्ष. गद्दारीचा डाग यासाठी म्हणतो की त्यांना बंदुकी घेऊन येणं लागत होतं. त्या फुकण्या नळ्या, इकडून नळ्या तिकडून नळ्या फुकण्याच होत्या सगळ्या, आणि बँडक्या चालल्यावर चालायची, अंदाजा घेऊन गावोगावी यायची, सगळ्या फुकण्याच होत्या चौकून लटकेलेल्या. आम्ही फक्त एकच शब्द वापरला, उद्धव ठाकरे साहेबांचं त्यांचं काही झालेलं असो आम्हाला देणं घेणं नाही. आमच्या मराठ्यांसाठी चांगलं काम करायला लागले. आम्ही म्हणलो उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या विरोधात लढू नका. आम्ही फक्त आमची बाजू मांडली एकच, त्या शब्दात. आमच्या लेकराचं कल्याण करायला लागलेत, नोंदी शोधायला लागलेत. आम्हाला काही देणं घेणं नाही, कोण गद्दार असू नाही तर काही असू, आमच्यासाठी चांगला आहे एवढा शब्द वापरला. कारण गोटे आणणारे मराठ्याचे आहेत, मराठ्याचे पोरांनी गोटे खाली टाकून दिले. ते म्हणलं का करत आणू, आपलं चांगलं करायला आणि त्यांचं पक्षाचं काही होईल. तो कमी झालेलं आहे, हे अमान्य करू नका. आणि उदय सामंत साहेबांनी ते अमान्य करून दाखवायचं. मग आमच्यावर का वेळ येऊ नये तशी? उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची. तुम्हाला जर एवढं साथ द्यायची, तुम्हाला इतके मतदान मराठ्यांनी करायचे, तुमचा इतका लांब आकडा जात नसतो. हो, पैसे नाही चलत. लाडक्या बहिणीला तुम्ही 70,000 कोटी नाशिलेत, 70,000 कोटी नाशिलेत लाडक्या बहिणीला. तिने उलटा पालताच केला, खासदार केला. ते भ्रमातून बाहेर पडा. इथं पैशावर काही चलत नाही. इथं मराठ्यांनी नीतिमत्तेनं तुमचं काम केलं. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी नीतिमत्ता खराब करू नका मराठ्यांच्या पोराविषयी. आणखीन संधी तुमच्या हातातून गेलेली नाही. नसता असं जाम करीन राज्यात तुम्हाला. आता नाही तुमच्याकडे, आता मी बघणारच. आता बघणारच, तुमच्याकडे बघतोच. तुमच्यात किती ताकद आहे मला बघायची. कारण तुम्ही तुमच्याही पोराचं वाटोळं करायला, तुमच्या पक्षातल्या मराठ्यांचं आणि विरोधी पक्षातल्या पण.